नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर आपलं स्वागत. आजचा दिवस म्हटलं तर आनंदाचा, म्हटलं तर संकटाचा. कारण गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आज जोर दाखवला. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडा सुखावणारा असला तरी महानगरांना ब्रेक लावणारा ठरला. फक्त ब्रेक लावणाराच नाही तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत करणारा ठरला. एरवी मुंबईच्या पावसाची धडकी भरवणारी दृश्य आपण पाहतो, मात्र आज धडकी भरवली ती पुण्यात काल रात्रीपासूनच पावसानं जोर धरला होता. जनजीवन ऑलरेडी स्लो ट्रॅकवर गेलं होतं. हे कमी म्हणून की काय, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली. पहाटे धरणातून लाखो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि पुण्यातील एकता नगरमध्ये महापूर आला. पहाटेच्या अंधारात प्रशासनानं मदत कार्याला सुरुवात केली. पाण्याची पातळी वाढू लागली, त्यामुळे विजेचा पुरवठा खंडित केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, कारण याच पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्यानं 3 जण दगावले, तर 1 जण पाण्यात बुडून दगावला. तर संध्याकाळपर्यंत हाच आकडा 6 वर पोहोचला होता. सकाळ होईपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी झाला, पण धरणातून विसर्ग सुरूच होता, त्यामुळे धोका कायम होता. फक्त NDRFच्या टीम्स नाही तर लष्करालाही मदतीसाठी पुण्यात बोलावलं होतं. पुण्यात पावसापेक्षा धरणाच्या पाण्यानं हाहाकार उडवला. पण त्याला फक्त धरणाचंच पाणी कारणीभूत आहे का? शहराचं वाढलेलं सिमेंटीकरण, नद्या सुशोभीकरणाच्या नावानं झालेलं कॉन्क्रिटीकरण, बुजून गेलेला पाण्याचा नैसर्गिक निचरा, यासह अनेक गोष्टींची चर्चा आज होणं गरजेची आहे. आणि फक्त पुण्यातच नाही तर राज्यात पावसानं अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं. मुंबई ते नागपूर पावसाची प्रत्येक अपडेट पाहणार आहोतच, पण त्याआधी तिथं आज सकाळी काय स्थिती होती याची प्रत्येक अपडेट ABP माझाचे मंदार गोंजारी, मिकी घई, नाझीम मुल्ला आणि शिवानी रांगोळे यांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ते पाहूयात. मुठा नदी ही दुथडी भरून वाहतीये. खडकवासला धरण हे 100% भरल्याने 35,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग या मुठा नदीच्या पात्रामध्ये केलं जातंय. पुणे महानगरपालिकेचे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कुणीही नदीच्या जवळ जाऊ नये यासाठी अनाऊन्स देखील या ठिकाणी केलं जातंय. सतर्कतेचा इशारा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि नदीलगत जी घरं आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 3-3, 4-4 फूट इतकं पाणी साचलेलं आहे. बचाव कार्य सुरू झालंय, लोकांना मदत करणं सुरू झालंय आणि पुणे महापालिकेकडून या लोकांना दूध, बिस्किट आणि इतर वस्तू पुरवल्या जात आहेत. रात्रीपासून वरती अडकून पडलेत. बेसमेंटमध्ये पाणी गेल्यामुळं त्यांना खाली येता आलं नाही, लाईट नाहीये. अशा पद्धतीनं लोकांनी दोरी म्हणून या त्यांच्या कदाचित बेडशीटचा उपयोग केला. आता मी पुण्याच्या मध्यवर्ती भागात अर्थात डेक्कन परिसरातील पुलाची वाडी या ठिकाणी आहे. जर एखाद्या घराचं दार मी तुम्हाला उघडून दाखवलं तर अक्षरशः घरातले भांडे देखील पाण्यावर तरंगतायत. अशी परिस्थिती. घरातलं धान्य असेल, घरातली लहान मुलाची पुस्तकं असतील, सगळं काही या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे. पुण्यातील सिंहगड परिसरात नदीपात्र, नदीलगत जे घरं आहेत, चांगल्या मोठ्या मोठ्या सोसायटीज आहेत, तिथे देखील हीच अवस्था आहे, हीच परिस्थिती आहे. मी पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरामध्ये आहे आणि
मुठा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे हे पाणी ओसरायला लागलेलं आहे, जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पावसाचा जोर आहे तो कायम असल्यामुळे पुन्हा खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलं जाऊ शकतं आणि पुन्हा एकदा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं जाऊ शकतं. मुसळधार पावसात झालेल्या पुण्याच्या बचबचपुरीवरच आम्ही विचारला होता आजचा पहिला महत्त्वाचा प्रश्न. आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न तुमच्यासाठी: पुणे बुडण्याला कोण जबाबदार? पर्याय होते 4. मुसळधार पाऊस, की नदी सुशोभीकरण, की बेजबाबदार नागरिक, की अतिक्रमण? बरं, जसं मी आधी म्हणाले तसं धरणाच्या पाण्याला विसर्गातून पुण्यात हाहाकार उडाला. शहरातील एकता नगर भागातील रस्त्यांवर बोटी धावू लागल्या. लहान मोठ्यांना पाण्यातून बाहेर काढण्याच्या कसरती सुरू झाल्या. याच बचाव कार्याला पावसाचा अडथळा होताच. आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेनं याच अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवल्या. पण पुण्याचे हे सगळे हाल काही धरणातील विसर्गामुळे नाही, तर पावसामुळेही झालेत. पुणे शहराच्या आसपास गेल्या 24 तासात किती पाऊस झालाय त्याची आकडेवारी पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा पाऊस पुण्यात: लवासा 453 मिलीमीटर, लोणावळा 323 मिलीमीटर, निमगिरी 233 मिलीमीटर, माईन 181 मिलीमीटर. गेल्या 24 तासातला हा पाऊस आहे. तळेगाव 175 मिलीमीटर, वडगाव शेरी 141, तर पाषाण 117 मिलीमीटर. खरं तर हाच पाऊस अजूनही पुण्यात सुरू आहे. विकास, प्रगती, मॉडर्नायझेशनच्या नावाखाली सध्या मनुष्य वातावरणाचा ऱ्हास करत चाललाय. आणि त्याचाच एक साईड इफेक्ट म्हणून अचानक पडणारा ढगफुटीसारखा पाऊस, अचानक येणारा पूर, या घटनांकडे पाहता येईल. आणि अशाच हवामान बदलांचा भारतावर विपरीत परिणाम होतोय. 19व्या शतकाच्या तुलनेत जगभरातलं तापमान आता 1.2 अंश सेल्सिअसनं वाढलंय. पण जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचं तापमान 2 अंशांनी वाढवण्याची भीती आहे. आणि जर वेळीच पावलं उचलली गेली नाहीत तर पृथ्वीचं तापमान 4 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल की यानं काय होईल? तर यामुळे संपूर्ण जैवसृष्टीचं अतोनात नुकसान होऊ शकतं. आणि हे परिणाम कशा प्रकारे होऊ शकतात ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. हवामान बदलाचे भारतावर परिणाम: मॉन्सूनवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. अल्पकालीन आणि मुसळधार पाऊस वाढ झालीय. राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्रातील कोरड्या भागात गेल्या 10 वर्षात पावसात लक्षणीय वाढ झाली. जवळपास 1/4 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत 30% अधिक पावसाची वाढ. अनेकदा अल्प मुदतीचा किंवा मुसळधार पडतो, ज्यामुळे अनेकदा अचानक पूर येतो. त्यामुळे पूर वाढण्याचं सुद्धा प्रमाण वाढलंय. गेल्या दशकात नैऋत्य मॉन्सूनमध्ये 31% भारतीय तालुक्यांमध्ये दरवर्षी 4 किंवा अधिक दिवसांच्या मुसळधार पावसात वाढ झाली आहे. पुण्यात ही परिस्थिती उद्भवली आणि मुंबईतून पुण्याकडे धाव घेतली ती अजित पवारांनी. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री. आलेल्या पूरस्थितीचा दादांनी आढावा घेतला. पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन कामकाजाचा आढावा घेतल्यावर दादा स्वतः पूरसदृश्य परिस्थिती असलेल्या परिसरात पोहोचले. खरं तर सतत पाऊस होताच, पण दादांनी तिथल्या त्रस्त नागरिकांची कैफियत ऐकली. नंतर परत अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.
यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी नदी सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामांचा आणि पूरस्थितीचा काही संबंध नसल्याचं म्हटलंय. तर बुजावलेले ओढे, नाले तसंच चुकीच्या पद्धतीच्या बांधकामांवर त्यांनी बोट ठेवलंय. पाहूयात. पुण्यामध्ये विभागीय आयुक्ताला अलर्ट केलंय, कलेक्टरला, पीएमसी कमिशनर, पीसीएमसी कमिशनर, त्यांचे ॲडिशनल कमिशनर, पोलीस कमिशनर, ज्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत, ज्या ज्या कॉर्पोरेशनच्या यंत्रणा आहेत, जिल्हा परिषदेच्या यंत्रणा आहेत, त्या सगळ्यांना सकाळपासून त्या बाबतीमध्ये अलर्ट केलेले सगळे आपापल्या ठिकाणी आहेत. एकता नगरमध्ये तर स्वतः माधुरीताई मिसाळ आणि राजेंद्र भोसले आयुक्त ते सगळे आहेत आणि काही नियंत्रण कक्षातनं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत, काही ऑन दी स्पॉट जाऊन प्रयत्न करतायत. आम्ही ॲम्ब्युलन्स असतील, तुमच्या हे फायर ब्रिगेड असतील किंवा तुमचे महावितरण कंपनी, आपली विजेच्या बद्दलची कंपनी असेल, त्या सगळ्यांना त्यांची खबरदारी, काळजी घ्यायला सांगितलेलं. आम्ही सतत या सगळ्यांच्या संपर्कात आहोत. थोडा वेळ पडलेल्या पावसातही पुणे जलमय का होतं? पुणे टाउन प्लॅनिंग मध्ये काही दोष आहेत का? याबाबत 0 आवरमध्ये माहिती दिली आहे नगर रचनाकार डॉक्टर श्रीकांत गबाले यांनी. तर तब्बल 32 वर्षांनंतर पुण्यात पावसानं सगळे विक्रम मोडीत काढल्याचं हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलंय. पाहूयात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातले जे नैसर्गिक नाले आहेत, जे साधारणतः गेल्या 40 वर्षामध्ये खूप सारा त्याचा डिस्टर्बन्स झाला आहे. एक 3000पेक्षा जास्त ऑन साईट नैसर्गिक नाले होते, त्यातले 40% नैसर्गिक नाले टोटली आत्ता आपण बुजवले आणि तिथे एन्क्रोचमेंट झाली आहे. पुण्यामधील असलेल्या सगळ्या नाल्यांची एकच स्थिती आहे, ती म्हणजे दोन्ही साईडला नाल्यांची जे बँक आहे त्या बँकमध्ये मेजर एन्क्रोचमेंट आपल्याला बघायला मिळते. आणि अशा याच्यामध्ये पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे आणि कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणं, आपण एक तेवढं कारणीभूत असलं तरी सुद्धा आपण नियम धाब्यावर बसून फ्लड लाईन्समध्ये जे काही कन्स्ट्रक्शन्स केलेले आहेत त्याचे आता रिप्लिकाज आपल्याला बघायला मिळतात. पुणे सिटी, मेरा 32 इयर्स का जो पुणे में रहने का एक्सपीरियंस, फर्स्ट टाइम ऐसा क्रिटिकल सिनेरियो बारिश का देख पा रहा हूँ. साथ में रोड में पॉटहोल्स वगैरह रहेगा, दैट मे क्रिएट ह्यूज प्रॉब्लम टू इन ट्रैफिक. सो ट्रैफिक के लिए एडवाइस रहेगा. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे पुण्यात आलेल्या महापुराबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा, पुणे बुडण्याला कोण जबाबदार? बघूया सोशल मीडियावर काय म्हणतात ते लोक. एक्स वरून बालाजी पांडुरंग, महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. एक्स वरूनच केदार, सर्वपक्षीय स्थानिक पुढारी, पालकमंत्री, रस्त्याचे काँक्रिटीकरण, छोटे रस्ते, स्मार्ट सिटीच्या नावाखाली फुटपाथ दिले दुकानांना फुकट. एक्स वरून शिवप्रसाद पवार, पुणे महानगरपालिका जबाबदार, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे. यूट्यूब वरून संदीप वाखरे, सरकार जबाबदार आहे. यूट्यूब वरून अजिंक्य खालकर, बेजबाबदार शहरीकरण. यूट्यूब वरूनच भूषण गरुड, वाढते अतिक्रमण आणि राजकीय नेते. फेसबुक वरून संजय पवार, अतिक्रमण जबाबदार आहे. फेसबुक वरूनच जयशंकर परिहार, दिलेले 4ही पर्याय जबाबदार आहेत. त्यासोबत नियोजन शून्य काम करणारे राजकारणी पण जबाबदार. इंस्टाग्रामवरून सागर सरोदे, वृक्षतोड, अतिक्रमण आणि नद्यांचं केलेलं नुकसान जबाबदार आहे. पुण्यात आलेल्या महापुरामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अनेक अनधिकृत बांधकामं, प्रशासनावर बोट ठेवलं जात आहे आणि यात सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत पुण्याचे माजी महापौर तसंच
आत्ता केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. मुरलीजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझा वर. खरं तर आजची पुण्याची परिस्थिती एकंदरीत जर बघितली तर ती अत्यंत गंभीर आहे आणि जर धरणातून पाणी सोडण्याआधी नागरिकांना सतर्क केलं असतं, सूचना दिली असती तर हा गोंधळ टाळता आला असता का? या घटनेला कोण जबाबदार आहे असं वाटतं? मी सकाळी सुद्धा हेच सांगितलं की ज्या वेळेला इथून मागचे अनुभव पाहिले आपण, ज्या ज्या वेळेला अशी पूर परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण झाली त्या वेळेला जर आपण माहिती घेतली तर साधारणतः 40,000 क्युसेस पाणी जर विसर्ग झाला पाण्याचा त्या वेगानं तर साधारणतः अशी परिस्थिती निर्माण होते. रात्री सुरुवातीला 1 वाजता, 3 वाजता आणि 6 वाजता अशा 2-3 वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणी सोडलं गेलं मोठ्या प्रमाणामध्ये. खरं तर ही परिस्थिती तुम्ही म्हणाला तसं मी या ठिकाणी सकाळी तेच सांगितलं की जर 55,000, बघा किती मोठा आकडा आहे, 55,000 क्युसेस पाणी सकाळी 6 वाजता या क्युसेस पाणी सोडण्यात आलं. म्हणजे जर 40,000 त्याच्या अगोदर सोडलं, त्याच्या आधी 25,000नी सोडलं. जर खरंच प्रशासनाला हे माहिती होतं की बाबा पाणी वाढतंय, पाणी आपण सोडणार आहोत आणि पुणे शहरामध्ये परिस्थिती निर्माण होणार आहे, तर याची नक्कीच माहिती नागरिकांना मिळणं खूप आवश्यक होतं. आज जी काही परिस्थिती निर्माण झाली, सिंहगड रोड असेल तिथपासून अगदी पाटील इस्टेट असेल, कुलाची वाडी आहे, खिलादेवाडी आहे, अगदी नारायणपेठेपर्यंत या सगळ्या भागाची परिस्थिती निर्माण झाली. मला असं वाटतं की निश्चितपणे या यंत्रणेने याच्यातला थोडासा हलगर्जीपणा निश्चित झाला आहे. त्यांनी वेळेत जर नागरिकांना सावध केलं असतं, मग जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, ज्यांची कोणाची जबाबदारी ही सगळी होती, मला असं वाटतं की निश्चितपणे ही थोडीशी त्याच्यामध्ये चूक नक्की झाली आहे. पण त्यानंतर ही सगळी दोन्ही यंत्रणा या किंबहुना NDRFची टीम आली आहे, महापालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापनाची सगळी टीम असेल, ही सगळी सकाळपासून पहाटेपासून काम करतायत. पण ही माहिती नागरिकांना आधी देणं खूप आवश्यक होतं असं माझं मत आहे. मुरलीजी, काय म्हणाल? असं वाटतंय आपल्याही उत्तरातून की कुठेतरी म्हणजे विभागानं माहिती दिली नाही, पण कुठेतरी जलसंपदा विभाग आणि पालिका यांच्यातल्या समन्वयाचा अभाव आहे का, ज्याचा फटका पुणेकरांना लागलाय? नाही, निश्चितच समन्वय असायला हवाच होता आणि या दिवसात या काळात तर तो खूप अत्यावश्यक आहे. ज्या वेळेला पाऊस येतोय, इतका मोठ्या प्रमाणातला पाऊस कॅचमेंट एरियात होतोय, खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणाच्या सगळ्या परिसराचा इतका मोठा पाऊस होतोय, हे पहिल्यांदा नाही ना होते ना, अनेक वेळा हे होतं ना. आणि जर आपल्याला कळतं की हे पावसाचे दिवस आहेत, पाणी वाढतंय, पाणी सोडावं लागणार आहे, तर मग जलसंपदा विभाग आणि महापालिकेचे अधिकारी, जे प्रशासनातले अधिकारी आहेत, यांचा एकमेकाचा समन्वय कमी पडला असं म्हणायला हरकत नाही. ठिकठिकाणी पुण्यामध्ये मेट्रोचं बांधकाम बघायला मिळतंय. ते बांधकाम अर्धवट आहे, तिथं सामान पडलेलं आहे, तिथं रस्ता त्यामुळे नॅरो झालेला आहे. आणि त्याचबरोबर अशी परिस्थिती रस्त्यावर असताना जी ड्रेनेज सिस्टीम आहे त्याची सुद्धा व्यवस्थित ज्या पद्धतीनं सफाई मॉन्सून पूर्व अपेक्षित होती ती झाली नाही असं वाटतं का? मला असं वाटतं की मेट्रोचं काम असेल, उड्डाणपुलांचं काम असेल, याला मोठा काळ लागतो. त्यामुळे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणं हे काही त्याचं टार्गेट असू शकत नाही. पण नाले सफाई करणं, नाले रुंदीकरण करणं, पावसाळी पाण्याच्या लाईन स्वच्छ करणं, सगळी ड्रेनेज लाईन स्वच्छ, मला असं वाटतं हे पावसाळ्यापूर्वीचं काम 100% पूर्ण करणं हे महापालिकेने अपेक्षित असतं. आणि आज काही भागामध्ये त्याचाही फटका बसतो की काही ठिकाणी अशाही घटना घडतायत. आता ह्या केवळ नदीच्या बाजूच्या आपण उल्लेख केला तो एरिया हा नदीच्या पाणी वाढल्यानं आला, पण या सगळ्याबरोबरच ठिकठिकाणी पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईन या निश्चितपणे काही ठिकाणी त्याही संदर्भातले प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून ही कामं जी पावसाळीपूर्वी करण्याची कामं आहेत, ड्रेनेज लाईन साफ करणं असेल, पावसाळी पाण्याची लाईन साफ करणं असेल, हे वेळेतच झालं पाहिजे आणि ते 100% पूर्ण केलं पाहिजे. खरं तर ही दरवर्षीची प्रॅक्टिस आहे महापालिकेची आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खरं तर ती सुद्धा कामं पूर्ण किती झाली नाही झाली ही सुद्धा तपासावी लागतील. आता
म्हणजे आपण म्हणताय त्यातून स्पष्ट आहे की जी मान्सून पूर्व कामं व्हायला पाहिजे होती ती पुणे शहरात हवे तसे झालेली नाहीये. मग ह्याला आता कोणाला जबाबदार धरायचं? निश्चितपणे गेले 2.5 ते 3 वर्ष झालं महापालिकेत प्रशासक आहे. महापालिका प्रशासनाची जबाबदारी निश्चितपणे पावसाळ्यापूर्वी मी स्वतः महापालिकेची मी दिल्लीत असलो तरी दिल्लीतून त्यावेळेला मी दिल्लीत होतो, दिल्लीतून मी ती मीटिंग केली होती की आपल्याला पावसाळ्यापूर्वी आता हे सगळी कामं पूर्ण करणं अपेक्षित आहेत. खरं तर ही दर पावसाळ्याच्या पूर्वीची प्रॅक्टिस आहे, झाली पाहिजे. 100% त्याच्यामध्ये काम का होत नाही तर ते केलं पाहिजे आणि म्हणून ही जबाबदारी निश्चित करावीच लागेल. ही काय केवळ या वर्षीच नाही, भविष्यातही अशी घटना घडू शकतात. पाऊस अधिक येऊ शकतो, पावसाचं पाणी रस्त्यावरती का साठतंय, पावसाचं पाणी घरांमध्ये का घुसतंय, तर याच्यात अधिक पावसाचा विषय तो सोडून देतो तर निसर्गाचा विषय समजा त्याच्यामध्ये आपल्याला जितकं करता येईल तेवढं आपण नक्की करू. पण या काही ज्या गोष्टी आहेत, याच्या काही सिस्टीम ठरलेली आहे, ही 100% पूर्णपणे कार्यान्वित झाली पाहिजे. पावसाळ्यापूर्वी अशी कामं निश्चितपणे पूर्ण झाली पाहिजेत. याच्या संदर्भातली एक जबाबदारी पुढच्या काळात निश्चितपणे केली जाईल, जबाबदारी निश्चित केली जाईल. महापालिका प्रशासनाच्या ह्या निष्काळजीपणाला म्हणायचं काय? त्यांच्यासाठी काय पुणेकरांचे जीव महत्वाचे नाहीत का? शेवटी बघा, माणसाचा जीव महत्वाचा आहे. अशा काही घटना घडल्यानंतर जर सगळे आपण त्याच्यावरती बोलतो, विचार करतो, पण खऱ्या अर्थानं ही जी काही सिस्टीम आहे, NGT असेल किंवा खाजगी जागांमध्ये नाल्यांच्या सीमाभिंती बांधण्याचे विषय असतील, आपण आंबिलवाड्याचा प्रसंग आठवा, त्यावेळची सुद्धा ती परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि म्हणून मग NGTची नेमकी अडचण काय आणि याच्यामध्ये आता पुढच्या काळात सुद्धा हे अशा घटना घडू नयेत म्हणून मग NGTशी सुद्धा या संदर्भातली पत्रव्यवहार असेल त्यांच्या सर्व महापालिका म्हणून स्वतः महापालिकेने एक भूमिका मांडणं आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी जबाबदारी झटकून न देता आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालून काम केलं पाहिजे. हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी माणसाचा जीव महत्त्वाचा आहे आणि म्हणून याचाही विचार पुढच्या काळात नक्की झाला पाहिजे. मुरलीजी, जाता जाता आपण पुणेकरांना काय आव्हान कराल 0 आवरच्या माध्यमातून? मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून हेच आवाहन करीन की अजूनही रेड अलर्ट आहे, अजूनही कॅचमेंट एरियात पाऊस पडतोय, अजूनही पाण्याचा विसर्ग पुढच्या काळात पुढच्या काही वेळेमध्ये अजूनही रात्रीचा पाऊस वाढला तर तो वाढू शकतो. त्यामुळे खरं तर घरात कोणी घर सोडू नये, शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना पुणेकरांना विनंती आहे की काळजी घेतली पाहिजे, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या. आपणच जर पर्यटनसारखा विषय करून जर कुठंतरी नद्यांमध्ये आपल्या पुलांवरती जाऊन जर गर्दी करायला लागलो तर ते चांगलं नाही. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपला प्रतिनिधी म्हणून कळकळीची विनंती आहे, आग्रहाची आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण घरात थांबा, बाहेर पडू नका. प्रशासकीय यंत्रणा काम करतीये, पोलीस काम करतायत, सगळ्या आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे आपली लोक काम करतायत, सगळे आपल्यासाठी आहेत. आपले लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे असतील, मग आमचे आहेत, इतरांचे सगळे लोकप्रतिनिधी, आजी माझी सगळे आज रस्त्यावरती आपल्या सगळ्यांसाठी लोकांसाठी काम करतायत. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या माध्यमातून हेच राहील की आता अजिबात बाकी काही न करता घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. धन्यवाद मुरलीजी, आपण 0 आवरमध्ये आलात आणि पुणेकरांनो जसं मुरलीजींनी म्हटलं तसं काळजी घ्या, सतर्क राहा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. आता पुण्यातून मुंबईला घेऊन जाते. मुंबईतही आज पहाटेपासून दादर, वरळी, लालबाग, भायखळा परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली, तर अनेक उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर होता. सकाळच्या वेळी या जोरदार पावसामुळे तिन्ही मार्गावरील उपनगरीय सेवेवर परिणाम झाला. शिवाय रस्ते वाहतुकीलाही फटका बसला. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवर लांबच लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मीरा भाईंदर, वसई विरार, नालासोपारा, पालघर परिसरातही आज दिवसभर मुसळधार पाऊस होता. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले. उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कल्याण अहमदनगर मार्गावरील वाहतूकही काही काळ बंद होती. केवळ रस्ते वाहतूकच नाही तर कर्जत पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल ते चौक दरम्यान रेल्वे रुळांवर देखील पाणी साचलं. शिवाय मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र सध्या बंद करण्यात आले होते.
कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या डायघर गावात पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार पाण्यात गेले. तसंच कल्याणच्या वालधुनी परिसरात उल्हास नदीचं पाणी घरात शिरल्यामुळे प्रशासनानं 200हून अधिक नागरिकांना इतरत्र स्थलांतरित केलं. तर कल्याण लगतच्या भिवंडी शहरातील 3 बत्ती, भाजी मार्केट, बाजारपेठ परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी जमा झालं होतं. रस्त्यांना तर नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी धरणं भरल्यानं मुंबईकरांची पाणी कपात रद्द झाली आहे. एवढाच काय तो दिलासा. मुंबईकरांनो, सतर्क रहा, कारण हवामान विभागानं तुमच्यासाठी नवा अलर्ट जारी केलाय, ज्यानं धोका वाढलाय. मुंबईसह कोणकोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट आहेत तेच पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. बघूया पावसाचा येणाऱ्या काळातला अलर्ट. मुंबई उद्या सकाळी 8:30 पर्यंत रेड, त्यानंतर ऑरेंज अलर्ट. ठाणे उद्या सकाळी 8:30 पर्यंत रेड, त्यानंतर ऑरेंज अलर्ट. पालघर उद्या सकाळी 8:30 पर्यंत रेड, तर त्यानंतर ऑरेंज अलर्ट. रायगड आज आणि उद्या दोन्ही दिवस रेड अलर्ट. रत्नागिरी आज ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट. सिंधुदुर्ग आज येलो आणि ऑरेंज अलर्ट. पुणे आज रेड, उद्या ऑरेंज अलर्ट. सातारा उद्या रेड अलर्ट. केवळ पुणे मुंबईच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांमध्येही बुधवार रात्रीपासून जोरदार पाऊस झालाय. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये देखील घाट परिसरासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. कोल्हापुरीत राधानगरी, वारणा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीकाठी राहणाऱ्या गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर खबरदारीचा उपाय म्हणून काहींना प्रशासनानं स्थलांतरित देखील केलंय. 100% भरलेल्या राधानगरी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे भोगावती नदी फुगू लागली आहे. पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे. शिवाय जिल्ह्यातले 81 बंधारे देखील पूर्णपणे पाण्याखाली गेले. सांगलीत कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. कृष्णेतलं पाणी वाढू लागलं की काही उत्साही तरुण शहरातील आयर्विन पुलावरून उड्या मारून स्टंट करतात, तर काही जण रील्सच्या नादात जीव धोक्यात घालतात. अशा स्टंटबाजांना पुलावरून उडी मारण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलाय. विदर्भात जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अमरावतीचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झालाय. जोरदार पावसाच्या आगमनामुळे विदर्भातील 7 मध्यम प्रकल्प 81% भरले, तर 65 लघु प्रकल्प 50% भरले आहेत. गेले 2 दिवस हाहाकार माजवल्यानंतर विदर्भाच्या बहुतांश भागात आज पावसानं विश्रांती घेतली. गेले 2 दिवस मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमधील पूरस्थिती ओसरली असून नद्याही इशारा पातळीखाली आल्या आहेत. याशिवाय यवतमाळमध्ये वर्धा नदीला पूर आल्यानं वाहतुकीला फटका बसलाय. नागपूरच्या ग्रामीण भागात आज रिमझिम पाऊस पडला. गोंदिया, वाशिम, बुलढाण्यात पावसानं विश्रांतीच घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील महापुराबाबतच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. पुणे बुडण्याला कोण जबाबदार? एकूण 58,000 मतं यूट्यूबवर. मुसळधार पाऊस म्हणणारे 19, नदी सुशोभीकरण 9, बेजबाबदार नागरिक 9, तर 63% म्हणणं आहे अतिक्रमण. इंस्टाग्रामवर एकूण 7,000 मतं. 39 लोक म्हणतात मुसळधार पाऊस, 17% नदी सुशोभीकरण, 14% बेजबाबदार नागरिक, 30% अतिक्रमण. बघूया एक्सवर 2,500 मतं.
20% मुसळधार पाऊस, 18% नदी सुशोभीकरण, 15% बेजबाबदार नागरिक, 47% अतिक्रमण. आतापर्यंत मुंबई तुंबली अशा बातम्या ऐकायची सवय होती. काही ठिकाणी नदी ओढ्यांचं स्वरूप आलेल्या रस्त्यातून वाट काढणारा मुंबईकर पाहायची सवय आपल्याला लागली होती. गेल्या काही वर्षात या क्षेत्रातही पुण्यानं मुंबईशी स्पर्धा सुरू केली आहे. देशातील स्मार्ट सिटींपैकी एक समजले जाणारे पुणे एखाद दुसऱ्या छोट्या मोठ्या पावसात का तुंबते हा गहन प्रश्न आहे. या गहन प्रश्नाचं उत्तर गहन सुद्धा आहे, नेहमीच साधं सोपं सुद्धा आहे आणि कारणं सुद्धा नेहमीचीच ठरलेली, आपल्या माहितीतली आहेत. अपुरी ड्रेनेज व्यवस्था, कधी पालिका प्रशासनाची उदासीनता, कधी सोय बघणारे राजकारणी, कुठे केबलसाठी उभे आडवे खोदलेले रस्ते, कुठे ऑप्टिकल फायबर केबल्सचा गुंता, तर कुठे पावसाळी गटारातून नेलेले केबल्स, कुठे अतिक्रमणांचं ओझ्यानं बुजलेले नाले, कुठे बड्या बिल्डरच्या बांधकामासाठी वळवलेले नाले, शंभरानं उभ्या राहणाऱ्या सोसायट्यांमधील गाड्या पार्किंगसाठी, मुलांना खेळण्यासाठी झालेले सिमेंट काँक्रिटीकरण, अशी असंख्य कारणं आहेत. त्यामुळे ही अडचण फक्त राजकारण्यांवर ढकलून सामान्य नागरिकांना अलगद बाजूला होता येणार नाही. या परिस्थितीसाठी राजकारणी जास्त जबाबदार असू शकतात, पण आपण ही परिस्थिती उद्भवण्यासाठी हातभार लावलाय हे विसरून चालणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.